घ्या दिला रिप्लाय घ्या. आता काढा पुढची व्हिडिओ. दिलं तुम्हाला कंटेंट दिलं, चला पुढचा व्हिडिओ काढायला. त्यांना दिला तर दिला, मला भेटलं ना पण कंटेंट. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मराठी बिग बॉस संपसन 3 महिने होई गेले, तरी पण त्याचा इफेक्ट अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. लोकांना भांडणच बघायला एवढं आवडतंय. मग ते भांडण कुठलं पण असो, तुमच्या घरातले भांडण जरी रेकॉर्ड करून युट्यूबवर व्हिडिओ टाकला तरी पब्लिक जमा होईल. विनया माझ्या नादाला लागू नको. अरे एकच थंबनेल, त्यात बी किती काय काय भरले. टेक्स्ट, एरो, सर्कल सगळं भरले. यांचे थंबनेल 8वी 9वीच्या सायन्सच्या पुस्तकातल्या डायग्राम्स पेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे समजायला. एक तरी कोपरा सोडलाय का थंबनेलचा? एवढे टेक्स्ट टाकताय का थंबनेल मध्ये जेवढे गजनी पिक्चर मधले आमिर खानच्या अंगावर टॅटू नसतील. खरं बोला. मित्रांनो, विनायक वाकचरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपला बर्थडे सेलिब्रेट चालू आहे. व्हिडिओची सुरुवातच इतकी सुखरूप झाली की एंडिंगच्या क्लायमॅक्सचा बिलकुल अंदाजा लागत नाही. कोणाला माहिती होतं की बर्थडे दिवशी कांड होणार आहे इथं. आता या ठिकाणी मस्तपैकी विनय भाऊचं बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. ही डोळे कशाला बंद करायला सांगते? हे एक फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे, इथं असं काही होत नाही. एआयली डेंजर झाल्या. पप्पीच काय भांडण पण नकली तयार करते. फक्त यांचीच भांडण असली या भावाभावांची. ती सुद्धा टाळता आलीच. ती भूमीने जर बरोबर मॅनिफेस्ट केला असतं तर. अरे मला एवढंच म्हणायचं, त्यांनी याच्या तोंडाला केक फासलाय तर यांनी तोंडावरती काळं फासल्यासारखं का वागायचं? कारण तर एवढंस एक घासाचा केक आणि इगो हर्ट झाला दोघांचा म्हणून मारामाऱ्या सुरू केल्या. का हलक्या हाताने मारले. आवाज असा प्रॉपर आलाय, साऊंड इफेक्ट भेटला इथं. कुठलं पण गाणं जोडून यानंतर. और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. मीम सुद्धा सबकी उल्टी गिनती चालू. ह्याचं रिॲक्शन बघा, घाबरलंय पण कन्फ्युजन मध्ये. अरे असं काही ठरलेलंच नव्हतं, बकासुरासारखं का वागतोय? त्याला एकट्यालाच व्ह्यूज घ्यायचे, त्यामुळे आता आम्ही पण वेगळं राहून व्ह्यूज खेचू. जा रे हो जा, तू जा अलग राय आणि तुम्ही व्हिडिओ टाक दररोज. आता पण सुरू झाला असली युद्ध. इकडून यांचा व्हिडिओ, तिकडून त्यांचा व्हिडिओ. तुमच्यामुळे हे घर कायमचं सोडलं मी. मग सावकाश ना जरा. असं रिॲक्ट करतोय तसं की व्हिडिओ बघूनच घरामध्ये एंट्री मारली. आधी तिला सांगूनच गेला असेल हा बाहेर, तू इथं बस, मी आलो जरा बाहेरनं. द वीकेंड सारखी एंट्री मारतो. घर फोडलं भूमीने? कसं? मी घर फोडलं. आता जे काही होईल ते व्हिडिओतच होईल. मम्मीला सांगायला चालली मी आता. कॅमेरा बंद करून पण मम्मीला सांगायला गेले असते तरी चाललं असतंय. पण हिला हे सगळं लोकांना सांगायचंच आहे. जसं की उद्याच्याला युट्यूब चॅनल उडणार आहे यांचं. पुरावा नको का भांडण झालेला? लोकांना कसं काय माहिती पडणार भांडण मध्ये कोण खरे? वो लोग मेरा बयान ले, इससे पहले मैं अपनी जान दे दूं. भगवान और आप पर भरोसा करके मैं अपनी जान देने जा रहा हूं. खरंच सोडा आता. सोडायचं तर नाहीच. सोडा आता नाही, सोडायचं नाही आता. ए भाऊ, ठरवून घे एकदा नीट, तुला सोडायचं आहे का नाही. आता मी काल व्हिडिओ काढला का? तुमचा पसरा भरपूर व्हिडिओ काढला का? मी काढायचा होता ना व्हिडिओ अजून. यार काय तुम्ही यार, मी काय 24 तास लाईव्ह चालू करून ठेवा घरामध्ये. किती वेळा लोकांना वाट बघायला होता, 15-15 मिनिटाचे त्यांना व्हिडिओ दाखवता. लोकांना तुमचा अख्खा दिवस बघू द्या युट्यूबला. हागणं उतणं पाहणं पण. काही सूचना कळना. तो घास पण गिळत नाही माणसाला नरड्यावर. इतका अपमान केलेला आहे त्यांनी आमच्या तोंडावर. ही आधी बालिश सारखी वागायची, आता म्हाताऱ्या बाई सारखी बोलायला लागली. घास गिळत नव्हता, एवढा अपमान केलाय. हे बोलायचं असतं फक्त. घास काय जीवन जाता पोट भरून, ढेकर पण निघते. या दोघांना बघून तुम्हाला वाटतं का यांचा घास गिळणार नाही? आम्ही सगळ्यांना त्यांची आठवण येते. आम्ही सगळे त्यांच्या आठवणीत रडत राहतो. 2 दिवस घरापासून लांब गेले, दररोज आईच्या आठवणीत रडताय. जसे की दोघी वनवासाला गेले निघून जंगलात. माझ्या मम्मीची आठवण येते, त्या दोघांमुळे मी इकडे आलो निघून. अरे हा बी रडायला लागला, याला तर मी इग्नोरच केलं. आम्हाला पण आठवण येत असते मम्मीची, माहितीये का? तू बी रडायला लागला का आता? तरी आम्ही काही नाही बोलत, आम्ही आमचं गपचूप राहतो.
इकडून मम्मींना सुद्धा आमची आठवण येते. जेल मधले कैदी रडताय सगळे, रडा रडा सगळे आठवणीत. आम्हाला पण आठवण येते माहितीये का, दरवेळेस आम्हाला आठवण येते. आता आईची मुलाखत कशी होईल? कशाला जायचं होतं मग घर सोडून? आईची आठवण यांना यायला लागली 2 दिवसामध्ये. रात्रंदिवस रडताय बिचारे. हिचं रडणं बघून तर 4 वर्षाचे पोरं रडायचे गप्प झाले. दगडाला पाणी ढुंगणाला शेंबुडाला लोकांची आई बघून. दरवेळेस आम्हाला आठवण येते तरी आम्ही काही नाही बोलत, आम्ही आमच्या गपचूप राहतो. कसं जमतं रे तुम्हाला सेल्फी कॅमेरा समोर रडायचं? लहान पोरं रडता अशी. बोर्डिंग शाळेमध्ये पहिल्या दिवशी सोडून गेल्यावरती पोरगा कसा रडतो? दरवेळेस आम्हाला आठवण येते तरी आम्ही काही नाही बोलत, आम्ही आमच्या गपचूप राहतो इथं. आता बर्थडेला कधीच कोणत्या छोट्या भावाने मोठ्या भावाला केक लावू नये, नाहीतर असं होतं बरं का, माणसांच्या भांडणामध्ये बायकांचे लागून जाता भांडणं, घर उद्ध्वस्त होतं. सगळं एकदम वाट लावून टाकेल, प्रत्येकाची एकाने एका माणसाची वाट लावून टाकेल. ते बघ, ही त्या लायगर सारखं बोलती विजय देवरकोंडा. सगळं वाट लावून टाकेल, वाट लावून टाकेल, एकाने एका माणसाची वाट लावून टाकेल. एका माणसांची वाट लावेल. असे आहेत तरी किती माणसं समोर? हा एकच माणूस आहे, ही तिची जाव. जेव्हा असली भांडण करायचा चान्स होता मैदानामध्ये, 4चे 4 किल्ले समोर एकामेकाचे उभे होते, तेव्हा तुम्ही मैदान सोडून दुसरीकडे राहायला आले. आता काय माहिती, तेव्हाच एक दुसऱ्याचे कान फट्ट्या फोडून सगळं सॉल्व्ह करून परत यायचं होतं. आता काय पोकळ धमकाई देते. 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुत्तड़ फैला के ऐसे वीडियो बना. तुम्ही तेच करतोय रे, तुम्ही 4 येडे चाळे करताय सगळे. 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुत्तड़ फैला के ऐसे वीडियो बना. अरे काय नाही केलं तुमच्यासाठी, तुम्ही दोघी मेले माझ्यासाठी. हे जास्त होत आहे विनय. आता असे शब्द वापरतो का भावांसाठी? तुझे सख्खे भाऊ रे ते, विसरलं का? तू आम्हाला काय शिकवलं तुझ्या कॉन्टेंट मधनं? जो मला तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करेल, पहिलं मी त्याच्यासोबत नातं तोडत, मग बायको का असेना. गायू किसी एक का तो हो रे. भावाच्या नात्यावरती भाऊ ज्ञान देत होता, आता तोच भाऊ भांडण करायला लागलाय. बाय द वे, यांचे ते शॉर्ट्सचे कॉन्टेंट खरंच खूप चांगला संदेश देत आहे लोकांना. यांच्या ब्लॉग पेक्षा तर बरे. तुला माहिती ना मला कॉलेजची फी भरायची त्याची. हा तुमचा भाऊ चांगलेच दिसतोय. बस कर तू, तो भाऊ आहे माझा. तुम्ही दोघांनी आधी हे व्हिडिओ बघा, एक करून म्हणजे तुमचे भांडणं थांबतील. मला तर रडू लागले गाईज यांची आयरनी बघून. माझं काम तर झालं, आता तुमचा भाऊ आणि तुम्ही. काय नाही दादा, मी माझ्या कॉलेजच्या फीचं बघून घेतो. थांब, कुठे चालला? हे दर पैसे. अरे भाचा, पगारातले त्याला तू पैसे देतोय फी भरायला, पण कोणत्या कॉलेजची फी 500 रुपये असते. मी याच पगारातून काढून ठेवली होती. काय रे ढापण्या, कशाला खराबी करतो आमच्या नावाची? हे एवढं ज्ञान दिलंय आधी, काय फायदा? आता दररोज एकामेकाला व्हिडिओ बनवून झगडं करायला लागतंय. दोघांनी पण फुल मेहनत केली आहे जास्तीत जास्त ऍड रेव्हेन्यू काढण्यासाठी. 3 हप्त्यापासून नॉनस्टॉप व्हिडिओ पडतात दोघी साईडने. एवढी डेंजर तर रॅपर लोकांची बीफ राहत नाही, यांची बीफ चालू आहे. तुझ्या नाकावर टिचून विश्व उभं राहील मी, विश्व अख्खं उभं करेन. बोल काय बोल. अरे यार भूमिताई, तू काय फेकाडपणा लावलाय हे बंद कर आधी. तुझं नाव भूमी तर तुझं काय सगळं विश्व तुझी भूमी झाली का? विश्व उभं करते ते घर सोडून लांब राहायला लागतंय मुंबईमध्ये, त्यासाठी चाललंय सगळं 1 RKचं रेंट भरायला. आज केला संदीपला कॉल. तुला कशासाठी फोन केला मी संदीप? कायसाठी फोन केला तुम्हाला? प्रेमाने बोलायला. तुला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी फोन केला मी. प्रेमाने बोलायला का? हा, अरे प्रेमाने बोलायला याला माणूस असा पण फोन करू शकतो, व्हिडिओ चालू करून फोन करतो का? व्हिडिओ चालू करून. एकदम बरोबर बोललाय संदीप. साधा कॉल करायचा ना, कॅमेरा ऑन कशाला ठेवायचा? आधीच कशाला झक मारायची, भांडणचे व्हिडिओ टाकायचे युट्यूबला? आता सॉल्व्ह करताना पण रेकॉर्ड करायला लागतंय. तोंडर पडलं ना विनय. व्हिडिओ चालू करून. पण ते बी समोरचं सांड काही शान नाहीये. कॅमेरा बंद करून कॉल केला तरीच तो त्याला पण खाज आहे युट्यूबला व्हिडिओ टाकायची. आता तो फोन केलाय, पुढच्या वेळेस तू फोन केला तर आमच्या एवढं वाईट कोणी होणार नाही. अरे बस करा रे, एवढं राग ठेवून काय करणार आहे? 2 गोट्या किती दिवस टक्कर मारतील? राहायचं एकत्रच आहे. दोघी भाऊ आहे ना तुम्ही, एका काळी तुम्ही सेम चड्डी वापरायचे. आज चड्डी नहीं पहने हो ना, साफ पता चल रहा है. 100 वर्षांनी इतिहास घडला. याला गाड आणि त्याला गाड या दोन्ही गावांना एकत्र जत्रेचा मान मिळाला. यांचे भांडणं तर चालू राहतील मित्रांनो. आपल्याकडे एवढा वेळ नाही यांचं प्रत्येक गोष्ट दाखवत बसा. याचे 4-5 ब्लॉग बघत बसतो त्याचा माझ्या डोक्याचा वसाडा झालाय. अरे लय बोर मारू राहिले भाऊ, ते एकाच गोष्टीला घडघडीत आणताय. बस याच्यासाठी एवढंच भांडणं करू नका. आपापल्या मध्ये भांडणं करायची नसतं, असे बाहेरच्यांसोबत भांडण सांगायचं तुम्हाला. फक्त काय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाचा वाजट.